नमस्कार. किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम हा किडनी समस्याग्रस्त व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबासाठी वरदान ठरेल, हे एक आमचं जे मिशन आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ आपण संपूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक पाहावा, म्हणजे आपल्याला आमच्या मिशनबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे. बघा, सध्याच्या काळामध्ये अनेक आजार, आरोग्याच्या समस्या ह्या वाढलेल्या आहेत, हे आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे मानसिक आजार आहेत, ते मानसिक आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे. अशा प्रकारे रात्री झोप न येणे, चिंता, ताणतणाव, नकारात्मक विचार, डिप्रेशन किंवा शारीरिक आजारांचंही प्रमाण वाढलेलं आहे. आणि ज्याच्यामध्ये किडनीचा जो आजार आहे त्याचंही आपल्याला इथं नाव दिसतंय. तर ही स्क्रीनवरती जे काही आजारांची नावं आहेत की ज्याच्यामध्ये किडनीचा जो आजार आहे, तर अशा प्रकारचे जे आजार आपण बघतो की अनेक लोकांचे आजार किंवा आरोग्याच्या समस्या या अनेक वर्षापासून ठीक होत नाहीत, आहे तशाच राहतात आणि हळूहळू वाढत जातात. आणि किडनीच्या आजारामध्ये तेच होत आहे सध्या तरी. तर याचं आपल्याला कारण जाणून घ्यायचं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय, की सध्याच्या काळातले जास्तीत जास्त आजार आणि जो किडनीचा आजार आहे, तर त्या आजाराचा प्रकार आहे सायकोसोमॅटिक. म्हणजे काय, मनोकायिक आजार. याचा अर्थ काय की शरीरामध्ये जरी आजाराची लक्षणं दिसत असली तरी सुद्धा त्या आजाराचं मूळ कारण वेगळं आहे. आणि सध्याच्या काळातले 80 ते 85% आजार किडनीचा जो आजार आहे त्याचं मूळ कारण आहे अतिविचार, चिंता, ताणतणाव, नकारात्मक विचार, डिप्रेशन किंवा कुठल्याही प्रकारचं भीती, काळजी, मानसिक असंतुलन. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये, मनस्थितीमध्ये एखादा व्यक्ती बऱ्याच कालावधीपासून राहत असेल. तसंच खाण्यापिण्याच्या बाबतीतल्या किंवा झोपेच्या बाबतीतल्या चुकीच्या सवयी, वेळा आणि एकंदरीत अनैसर्गिक जीवनशैली हे आजाराचं मूळ कारण आहे. आणि दुर्दैवाने जास्तीत जास्त लोकांना फक्त या दोनच गोष्टी माहिती असतात. पहिलं म्हणजे आपल्या आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी चांगलं हॉस्पिटल किंवा डॉक्टर यांच्याकडे जाणे आणि त्यांच्याकडे जाऊन उपचार घेणे, त्यासाठी लागणारा पैसा जमवणे. आता आपण जी स्क्रीनवरती नावं बघितली की ज्याच्यामध्ये किडनीचा आजार आहे, तर हा आजार किंवा अशा प्रकारचे आजार फक्त या दोन गोष्टी माहीत असून ठीक होत नाहीत. याचं कारण म्हणजे आजाराचं मूळ कारण वेगळं आहे. आणि सध्याच्या काळामध्ये एकंदरीत जर आपण परिस्थिती बघितली किडनीच्या आजाराच्या बाबतीमध्ये, तर ज्या व्यक्तीला किडनीचा आजार होतो तर त्या व्यक्तीसोबत त्याचं संपूर्ण कुटुंब एका मोठ्या संकटामध्ये अडकतं असं आपल्याला म्हणता येणार आहे. कारण सध्याच्या काळामध्ये दुर्दैवाने जगभरामध्ये किंवा भारतामध्ये जे औषधं उपलब्ध आहेत, उपचार उपलब्ध आहेत, त्याला मर्यादा आहेत. कुठल्याही प्रकारचे ठोस उपचार नाहीत. त्यामुळं फक्त त्याच्यावरतीच अवलंबून राहणं हे धोकादायक ठरू शकतं. आणि कळत नकळतपणे जे लोक असे करतात की फक्त उपचारावरतीच अवलंबून राहतात, की ठोस उपचार नाहीत किंवा औषधं पण नाहीत, तर त्या लोकांना अगदी सुरुवातीपासून उपचार करत असून सुद्धा त्यांच्या समस्या अशा प्रकारे वाढतात. किडण्यांची क्षमता कमी होत राहणे, क्रिएटिनची पातळी वाढणे, बीपीचा त्रास वाढणे, डायलिसिस सुरू होऊन ते सातत्याने करावे लागणे किंवा अशा प्रकारच्या समस्या हळूहळू वाढत वाढत जातात. भरपूर पैसा खर्च करून सुद्धा समस्या जास्त वाढतात आणि बऱ्याच लोकांच्या हाती नंतर काही लागत नाही. आणि या चक्रामध्ये व्यक्ती पूर्णपणे अडकतो असं आपल्याला म्हणता येणार आहे. परंतु आपल्याला काही उदाहरणं अशी जाणून घ्यायची आहेत की जी उदाहरणं ऐकल्यानंतर कुठलाही किडनी समस्याग्रस्त व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबामध्ये एक सकारात्मक उत्साह सहजपणे निर्माण होऊ शकणार आहे. पहिलं उदाहरण आहे, पुण्यामध्ये एक व्यक्ती आहेत, श्री अंगडाज शेडगे. त्यांचं मागच्या 13 वर्षापासून, म्हणजे 2012 पासून सातत्याने डायलिसिस सुरू आहे, आठवड्यातून 2 वेळा. परंतु त्यांनी स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या एवढं मजबूत ठेवलेलं आहे इतर लोकांप्रमाणे, की ते डायलिसिस केल्यानंतर सुद्धा त्यांना फारसा आराम करायची गरज पडत नाही. ते नोकरी करतात, जॉब करतात आणि महिन्याला कमीत कमी 40-50 हजार रुपयाची त्यांची कमाई आहे, इन्कम आहे. म्हणजे अशा प्रकारे ते सुरक्षित स्थितीमध्ये आहेत किंवा चांगल्या स्थितीमध्ये आहेत एवढ्या वर्षापासून. म्हणजे डायलिसिस करणारा व्यक्तीसुद्धा अशा प्रकारे स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. दुसरं एक उदाहरण आहे, नाशिकमध्ये एक लेडीज आहेत, चैताली पिंपरवार. त्यांचं मागच्या 18 वर्षापासून डायलिसिस सुरू आहे, 2007 पासून. तर त्यांनी सुद्धा स्वतःला इतर नॉर्मल व्यक्तींप्रमाणे चांगल्या स्थितीमध्ये
सुरक्षित स्थितीमध्ये ठेवलेला आहे. तिसरं उदाहरण आहे, यवतमाळ येथील एक व्यक्ती आहेत, श्री रवी केराम. तर त्यांचं मागच्या 25 वर्षापासून, म्हणजे वर्ष 2000 पासून डायलिसिस सुरू आहे, आठवड्यातून 2दा. तरीही त्यांची तब्येत इतर नॉर्मल व्यक्तीप्रमाणे एकदम चांगल्या स्थितीमध्ये आहे. इतर व्यक्तींप्रमाणे शारीरिक मानसिक क्षमता त्यांच्या चांगल्या प्रकारे टिकून आहेत. सर्व काही गोष्टी ते करू शकतात, प्रवास करू शकतात, सर्व काही करू शकतात. तसंच 5वं उदाहरण आहे बघा, नाशिक येथे श्री छत्रपूज पटेल नावाचे व्यक्ती आहेत. 2019 मध्ये त्यांना किडनीचा त्रास सुरू झाला होता. पण तेव्हापासून त्यांची क्रिएटिनिनची जी लेवल आहे, 2-3 या पातळीवरती नियंत्रित ठेवून स्वतःला एकदम सुरक्षित आणि चांगल्या स्थितीमध्ये ठेवलंय. त्यामुळे त्यांना डायलिसिस करायची आतापर्यंत तरी गरज पडली नाही. 5वं उदाहरण आहे, 10 वर्षापूर्वी नांदेड येथील श्री सुरेंद्र जोंधळे यांना किडनीचा त्रास सुरू झाला होता 2016 मध्ये. त्यांची क्रिएटिनिनची जी लेवल आहे त्यावेळेस 9 ते 10 यावरती लेवलला राहत होती. परंतु सध्या त्यानंतर त्यांना काय करायचं काय नाही करायचं या गोष्टी जेव्हा माहीत झाल्या, त्यानंतर सध्या 2025 मध्ये त्यांची क्रिएटिनिनची जी लेवल आहे ती सातत्याने 3 ते 4 या पातळीवरती नियंत्रित राहत आहे. त्यांचं आरोग्यही चांगल्या व्यक्तीप्रमाणे चांगल्या स्थितीमध्ये राहत आहे आणि त्यांना त्यांना सुद्धा अजून डायलिसिस करायची वेळ आली नाही. तर ही जी काय आपण उदाहरणं ऐकली, त्यानंतर आपल्याला एक जबरदस्त आत्मविश्वास निर्माण व्हायला मदत होणार आहे, की अशा प्रकारे कुठल्याही व्यक्तीला आपल्या शारीरिक मानसिक क्षमता चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवता येतात. कोणताही व्यक्ती कितीही वर्ष नॉर्मल व्यक्तीप्रमाणे चांगल्या स्थितीमध्ये, मानसिक स्थितीमध्ये, शारीरिक स्थितीमध्ये राहू शकतो किंवा आपल्या शारीरिक मानसिक क्षमताही टिकवून ठेवू शकतो. तर आपल्याला कोण मदत करणार असा आपल्याला प्रश्न पडला असेल. तर ह्या लोकांना ज्या ज्या गोष्टींची मदत झाली, त्याच गोष्टी आपल्याला मदत करू शकतात. त्या म्हणजे काय? पहिली गोष्ट, वैज्ञानिक गोष्टी किंवा ज्ञान. म्हणजे उपचार घेत असताना नक्की काय करावं? म्हणजे अशा कोणत्या गोष्टी कराव्या की जेणेकरून समस्या हळूहळू कमी होऊ शकतात, शारीरिक मानसिक क्षमता वाढू शकतात किंवा व्यक्ती व्यक्ती पूर्णपणे ठीकही होऊ शकतो. किंवा काय करू नये, अशा कोणत्या गोष्टी करू नयेत की ज्याच्यामुळे समस्या वाढ एकतर आहेत अशाच राहू शकतात किंवा वाढू शकतात. या गोष्टींचा त्या लोकांनी वापर केला आणि आपल्याला त्याच गोष्टींचा वापर करायचा आहे. तसंच दुसरं म्हणजे मनाची शक्ती. प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये खूप मोठी अनंत आणि शक्ती आणि सामर्थ्य दडलेलं आहे. तर त्याचा सुयोग्यपणे वापर करणं हळूहळू आपण शिकू शकतो किंवा ज्या व्यक्तीचा या क्षेत्रातला अभ्यास आहे किंवा आमच्यासारखे जे लोक आहेत, त्यांच्या मदतीनं आपण अतिशय चांगल्या प्रकारचे परिणाम प्राप्त करू शकता. तर आम्ही काय केलेलं आहे त्यासाठी, की अशा प्रकारे अनेक लोकांनी त्यांना चांगल्या सुरक्षित स्थितीमध्ये टिकवून ठेवलेलं आहे. शारीरिक मानसिक क्षमता चांगल्या प्रकारे टिकवून ठेवलेल्या आहेत. म्हणजे आपण पुण्यामधले जे व्यक्ती आहेत त्यांचं जे उदाहरण सांगितलं होतं, तर त्यांचंही शारीरिक मानसिक क्षमता एवढ्या चांगल्या व्यक्तीप्रमाणे टिकून आहेत, की ते सर्व काही करू शकतात. प्रवास करू शकतात, जॉब करतात. अगदी फॉरेनमध्ये ते जाऊन आले किंवा आपल्याकडे 3-4 महिन्यापूर्वी जो कुंभमेळा झाला होता प्रयागराजमध्ये, तर तिथेही ते जाऊन आले. म्हणजे अशा प्रकारे ह्या ज्या लोकांनी जे काही वैज्ञानिक गोष्टी किंवा ज्ञान त्यांना माहिती आहे, की उपचार घेत असताना काय करायचं, काय नाही करायचं किंवा कळत-नकळतपणे ते आपल्या मानसिक शक्तीचाही वापर वापर करतात. तर त्याच्यावरतीच आधारित किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम हा आम्ही एक मिशन सुरू केलेलं आहे. तर त्याच्या अंतर्गत या प्रोग्राममध्ये कोण-कोण सहभागी होऊ शकतं हे आधी आपण जाणून घेऊया. ज्या व्यक्तीला समस्या आहे किडनीची कुठल्याही प्रकारची, तर तो व्यक्ती स्वतः सहभागी होऊ शकतो किंवा काही कारणामुळे जर लहान मुलं असतील किंवा एखादा वयस्कर व्यक्ती असेल, तर त्यांच्यासाठी त्यांच्या जवळचा असा एखादा एखादा व्यक्ती असेल, की ज्याच्या मनामध्ये तीव्र इच्छा आहे, की त्यांना आपल्याला मदत करायची आहे, तो सुद्धा सहभागी होऊ शकतो. या कार्यक्रमाचा किंवा आमच्या मिशनचा मुख्य उद्देश काय आहे, की आपल्या सर्वांना यथायोग्य, यथाशक्ती मार्गदर्शन करणं आणि प्रत्यक्ष मदत करणं हा आमचा एक उद्देश आहे. आणि हा जो किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम, किडनी केअर गाईडन्स प्रोग्राम जो आहे, त्याच्या माध्यमातून किडनी समस्याग्रस्त व्यक्तीला कशाप्रकारे बेनिफिट होऊ शकतात, फायदे होऊ शकतात, आता आपण जाणून घेऊया.
बघा, पहिला फायदा असा होऊ शकतो की तो व्यक्ती किडनी समस्याचा ज्या व्यक्तीला आहे, तो उपचारादरम्यान स्वतःला शारीरिक व मानसिक दृष्ट्या नेहमीच एकदम सुरक्षित, तंदुरुस्त, कार्यक्षम व उत्साही ठेवू शकतो. अशा अशा पातळीवरती तो पोहोचू शकतो. कमीत कमी 25 वर्षापर्यंत. पण त्याला असे काही लिमिट नाही. कितीही वर्षापर्यंत, अगदी 40-50 वर्षापर्यंत सुद्धा तो स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो, किंवा डायलिसिस करणारा जो व्यक्ती आहे तो सुद्धा आहे कितीही वर्षापर्यंत एकदम सुरक्षित, तंदुरुस्त, कार्यक्षम, उत्साही राहू शकतो. आपण जशी उदाहरणं बघितली त्याप्रमाणे. तसंच या आमच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून व्यक्तीला असा फायदा होऊ शकतो की अगदी लवकरात लवकर तो 100% आरोग्य प्राप्तीच्या जवळ पोहोचू शकतो. 100% आरोग्य प्राप्ती त्या व्यक्तीच्या आवाक्यात येऊ शकते व तो निश्चितपणे प्राप्त करू शकतो. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की जगामध्ये कुठं उपचार नाहीत म्हटल्यानंतर किडनीचा आजार किंवा अशा प्रकारचे आजार 100% ठीक कसे होतील. परंतु जेव्हा आपण आमचं मार्गदर्शन चालू कराल, तेव्हा अशा आपल्याला अनेक गोष्टी माहीत पडतील, असे अनेक उदाहरणं माहीत पडतील की संपूर्ण जगभरामध्ये आत्तापर्यंत अशा लाखो, हजारो घटना घडलेल्या आहेत की असे अनेक आजार लोकांना होते की ज्याच्यावरती दवाखान्यामध्ये 100% इलाज नव्हता. कुठलीही शक्यता नव्हती की ते ठीक होऊ शकतात. तरीसुद्धा त्यांनी उपचारासोबत योग्य त्या गोष्टी केल्या, किंवा आपल्या मनाच्या शक्तीचा वापर केला, किंवा ज्या लोकांचा मनाच्या शक्तीचा अभ्यास होता त्यांचं मार्गदर्शन घेतलं, आणि त्यातून ते 100% बाहेर पडले. तरी शक्य आहे. त्यानंतर महत्त्वाचं काय, की आपला कुठल्याही व्यक्तीला उपचार जेव्हा तो घेत असतो, त्याचे किंवा त्याच्या कुटुंबाचे सातत्याने भरपूर पैसे खर्च होत असतात. आणि महत्त्वाचं काय असतं, की किडनीच्या आजारामध्ये सातत्याने भरपूर पैसा खर्च करून सुद्धा व्यक्तीला म्हणावं तसं यश मिळत नाही. समस्या आहेत तशाच राहतात, किंवा समस्या बऱ्याच लोकांच्या बाबतीत सातत्याने वाढत असतात. तर त्या दृष्टिकोनातून आमचं हे जे काही मार्गदर्शन आहे, तर त्याच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीचं किंवा त्याच्या कुटुंबाचे भविष्यामध्ये जाऊ शकणारे कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये वाचू शकतात, किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैसे वाचू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे तो व्यक्ती कितीही वर्ष सुरक्षित राहू शकतो, शारीरिक मानसिक क्षमता वाढवू शकतो, सर्व काही गोष्टी करू शकतो, नोकरी व्यवसाय करू शकतो, शेतामध्ये कामं करू शकतो, किंवा कुठल्याही गोष्टी नॉर्मल व्यक्तीप्रमाणे चांगल्या क्षमतेने करू शकतो. एवढ्या लेवलपर्यंत त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सुधारणा होऊ शकते. किंवा आम्ही ज्याप्रमाणे गायडन्स करणार आहोत त्या पद्धतीने तो तो करत गेला तर 100% आरोग्यही त्याला प्राप्त होऊ शकतं. तर या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या अनेक महत्त्वाच्या आणि ज्या आवश्यक गोष्टी संदर्भात कमीत कमी 3 महिन्यांपर्यंत आम्ही यथायोग्य मार्गदर्शन करणार आहोत, की ज्याच्यामध्ये पर्सनल गायडन्स आणि मेंटॉरिंग सुद्धा होणार आहे. जे लोक गायडन्स मार्गदर्शन सुरू करतील त्यांना. तर या किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून हे मार्गदर्शन अशा प्रकारे उपलब्ध असणार आहे. याचं स्वरूप जे आहे, 21 रेकॉर्डेड सेशन, साधारणतः एका एका तासाचा एक सेशन असणार आहे, प्रोग्राम असणार आहे. तो यासाठी असणार आहे की आपल्याला ए टू झेड सगळं काही नॉलेज मिळणार आहे. किडनीचा आजार कसा निर्माण होतो, तो कसा कसा वाढत जातो, त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण नक्की काय केलं पाहिजे. तसंच प्रत्यक्षामध्ये घडलेल्या बऱ्याच गोष्टींची आम्ही उदाहरणं सांगत असतो, की जगभरामध्ये अनेक ज्या घटना घडतात वेगवेगळ्या प्रकारच्या, तर उपचार नसताना सुद्धा जे लोक ठीक होतात किंवा अशा आश्चर्यकारक परिणाम मिळतात, तशी उदाहरणं सांगितली जातात. त्या लोकांनी काय केलं हे सांगितलं जातं, आणि आपल्याला पूर्णपणे ॲक्शन प्लॅन सांगितला जातो. आणि त्यानुसार आपल्याला नंतर आमच्या मार्गदर्शनाखाली त्या गोष्टी करायच्या असतात. आणि सातत्याने आमचं प्रश्नोत्तर सत्र सुरू राहणार आहे, आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक सहभागी व्यक्तीला किंवा जो व्यक्ती मार्गदर्शन घेणार आहे त्याला किंवा त्याच्या कुटुंबात संपूर्ण कुटुंबाला सातत्याने आम्ही वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत, की जेणेकरून सातत्याने मेंटॉरिंग हे झालं पाहिजे आणि त्यांना त्याचा परिणाम फायदा झाला पाहिजे चांगल्या प्रकारे. तर हा संपूर्णपणे 3 महिन्यांचं सर्वसमावेशक आरोग्य मार्गदर्शन असणार आहे. कंप्लीट हेल्थ गायडन्स असणार आहे. याचं कारण म्हणजे काय, की किडनीचा आजार ज्या व्यक्तीला असतो त्याला काही एकच समस्या नसतात, अनेक मानसिक समस्या असतात, बीपी असतो, कधी कधी शुगर पण असते. तर एकत्रित जेवढ्या काही समस्या असतील त्यांना एकत्रितपणे त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन होणार आहे. आणि या मार्गदर्शनाची जी काय आता फी आहे, तर ती फी आम्ही अतिशय कमीत कमी घेतोय. की सध्या जेवढा उपचाराला खर्च होतो, आणि तो उपचाराला खर्च जाऊन सुद्धा
कुठल्याही प्रकारची शक्यता दिसत नाही की तो व्यक्ती परत ठीक होऊ शकतो किंवा त्यातून तो बाहेर पडू शकतो. तर त्याच्या तुलनेमध्ये फी आम्ही खूप कमी घेतो. सध्या दिवाळी सुरू असल्यामुळं आता लगेच जे लोक आम्हाला संपर्क करून मार्गदर्शन सुरू करतील तर त्यांना संपूर्ण 3 महिन्यांची जी काही फी असते ती सुद्धा आम्ही 3 टप्प्यामध्ये घेत असतो. तर त्याच्या प्रत्येक महिन्यांच्या फीवरती 40% सवलत सध्या उपलब्ध असणार आहे काही कालावधीकरता. आता आमचं एकूण मार्गदर्शन फी 3 महिन्यांची असते 15,000 रुपये, 5,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे. परंतु सध्या 40% सवलतीमुळं ही संपूर्ण महिन्याकरता जी फी असणार आहे ती असणार आहे फक्त 3,000 रुपये प्रति महिना. आणि ती फी सुद्धा आपल्याला अशा प्रकारे भरायची आहे की आपण 3,000 रुपये भरून आता लगेच आमचं मार्गदर्शन सुरू करू शकता. मार्गदर्शन सुरू झाल्यानंतर जसं आपण आमचं मार्गदर्शन चालू करता की आमचे रेकॉर्डेड प्रोग्राम बघत जाता, आमच्याशी सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये राहता किंवा हळूहळू आपल्याला अनेक गोष्टी माहीत पडतात. त्यानंतर आपल्याला खात्रीही पटते, आपल्याला एक विश्वाससुद्धा वाढतो आणि आमचं पर्सनल गायडन्सही आपल्याला चालू होतं 1 महिन्याच्या आतच. त्याच्यामुळं आपल्याला त्याची कल्पना येते आणि जर 1 महिन्यामध्ये आपल्याला जर काहीतरी सकारात्मक बदल दिसला किंवा काहीतरी फायदा झाला तरच आपण पुढं गायडन्स कंटिन्यू करायचं हे सुद्धा आपल्या हातामध्ये असतं. आणि अशा पद्धतीनं 3 महिन्याचं गायडन्स जो व्यक्ती पूर्ण करेल तर त्या व्यक्तीला अशा काही चमत्कारिक परिणाम प्राप्त होऊ शकतात की ज्या गोष्टी फक्त उपचाराने पॉसिबल होत नसतात. आणि या गोष्टी ज्या असतात आमचं जे काही गायडन्स आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे वैज्ञानिक गोष्टी किंवा ज्ञान आणि मनाच्या शक्तीचा वापर याच्यावरती आधारित हे गायडन्स आहे की ज्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारे औषध देत नाही, औषध सांगतही नाही किंवा सध्याचे जे आपले उपचार सुरू असतात त्याच्यामध्येही कुठलाही बदल करायची गरज नसते. उलट सध्याचे एखाद्या व्यक्तीचे जे उपचार सुरू असतात, की जी काही मेडिसिन सुरू असतात, तर त्याचाही व्यक्तीला चांगल्या प्रकारे फायदा व्हायला सुरुवात होते. त्यामुळं आपल्याला जर आमच्या या मार्गदर्शन प्रोग्रामबद्दल माहिती मिळाली असेल किंवा आता आपण हा जर व्हिडिओ बघत असाल, तर आपण आजच लवकरात लवकर हे आपलं मार्गदर्शन निश्चित करा आणि आमचे जे काही स्क्रीनवरती नंबर दिसत आहेत, तर त्याच्यावरती आपण आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि लगेच आपण मार्गदर्शन सुरू करू शकता. जे कोणी आमचा व्हिडिओ यूट्यूबवरती बघत असतील, त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करून काही माहिती पाहिजे असेल तर आम्ही ती माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये तर दिलेलीच आहे. तरीसुद्धा काही माहिती आपण घेऊन मार्गदर्शन सुरू करू शकता किंवा या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपल्याला काही आवश्यक माहिती असेल ती आमच्याकडून अपडेट केली जाईल. तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण किडनीच्या ज्या काही समस्या वाढलेल्या आहेत त्याच्यामध्ये तर अनेक लोकांना किंवा जास्तीत जास्त लोकांना योग्य त्या मार्गदर्शनाची गरज आहे. या विचारातूनच आम्ही हे मार्गदर्शन सुरू केलेलं आहे मिशन आमचं. तर आपण हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्याला स्वतःला समस्या असेल तरी आपण आम्हाला कॉन्टॅक्ट करा किंवा जर नसेल तर आपण ज्यांना काही समस्या असतील अशा लोकांना किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करावा. धन्यवाद.